तुम्ही बैलगाडा शर्यत पाहिली असतील, जास्तीत जास्त 2 गाडीची शर्यत पाहिली असेल. थांबा आता ड्रोनच्या मंदातली शर्यत पण पाहून घ्या. आता ते झालं असं की सकाळी सकाळी गाडीला चाबी लावली आणि सरळ येऊन पोहोचलो कौस्तुभच्या घरी. एवढ्या सकाळी याचं कारण म्हणजे अति ब्लॉगर ओम्बो येलो होते. त्याच्या भेटीसाठी एवढ्या सकाळी सकाळी आलो आणि अति हे कोई मिल गए पिक्चरातल्या जादू सारखे ऊन खाऊन राहिले होते. त्याला म्हटलं तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही ऊन नका खाऊ, पहिले तोंड धुवा, आपण नाश्ता करायला जाऊ. बेकार विषय रे भाऊ, जसं की नाश्ता करायला नाही, एखाद्या लग्नात चाललो आम्ही. नाश्ता करायसाठी तयारी एवढी जबरदस्त चालू आहे. तिचं आपल्या पोटीची तयारी झाली आणि निघालो आम्ही नाश्ता करायला. नाश्त्याच्या दुकानावर आलो, इथे येऊन एक प्लेट मस्त नाश्ता दाबून घेतला आणि तोच नाश्ता पचवण्यासाठी आम्ही आलो आमच्या गावातल्या टाकीजवळ. हे जी एवढी मोठी टाकी दिसते आता त्याच्यावर चढणार आम्ही. सुरुवातला मजा आली, पण चढता चढता आमची एवढी घाण झाली की काय सांगू तुम्हाला. वर चढल्याबरोबर तर 5-10 मिनिटं आम्हाला बसाच लागलं. हे सर्व जाऊ द्या, चोट्टा बाजार कसं दिसते वरून ते पहा पहिले तुम्ही. त्या दिवशी टाकीवर चढून आम्ही काय काय माहोल केला ते फक्त तेलेच मध्ये जे आपल्या लाईव्हवर ऑन होते. लाईव्हवर जे ऑन होते ते मला कमेंट मध्ये सांगा. नवीन असतील तर फॉलो करून घ्या. खाली उतरल्यानंतर आपल्या शिवम भाऊनं आणि कौस्तुभनं काढला त्याचं ड्रोन आणि त्याच्यानंतर आमच्या डोक्यात एक विचार आला की चला ड्रोनची रेस लावून पाहू. एका साईडला डीजेचं S3S ड्रोन होतं आणि दुसऱ्या इकडे डीजेचं मिनी 5 प्रो होतं. थोड्याच वेळानं दोन्ही ड्रोनच्या मधात रेस सुरू झाली आणि तेवढ्या ताकदनं उडाली की ते डोळ्याने पण दिसत नव्हते. थोड्याच वेळानं रेस खतम झाली आणि जिंकणाऱ्या ड्रोनले नारळ रुपटा देऊन सत्कार करण्यात आला आणि घरी जाता दोन्ही भावाईले टाटा केला आणि निघालो घराच्या रस्त्यानं. चला मग आजच्यासाठी एवढं. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.